काय होणार आहे कुणास ठाऊक. काय म्हणालीस? कुठे काय? काही नाही. मी काही म्हणालीस का असं नाही विचारलं, काय म्हणालीस असं विचारलं. तुझा आवाज ऐकलाय मी. ते घड्याळ पुढे आहे का? ज्या वेळेला मी यांना नियम सांगितले त्यावेळेला मी हे घड्याळ व्यवस्थित केलेलं आहे. आपलं घड्याळ वेळेत आहे. उशीर झाल्यामुळे काय परिणाम होतील त्यांना सांगितलेस का तू? आता ही दोघं 9:30 वाजेपर्यंत नाही आली तर मग त्यांची काही खैर नाही. हा, तू त्यांना सांगितलं नाहीस का उशीर झाला तर काय होणार आहे ते? सांगण्यासाठी बोलावं लागेल आणि मला त्यापेक्षा तुमचा शब्द पाळणं जास्ती महत्वाचं आहे. हो का? मग त्या दोघांना उशीर झाला तर तू आज मध्ये पडू नको सांगतोय. तुझ्यासाठी त्याला परत घरात आणावं लागलं मला. माझ्यासाठी? अहो त्या दिवशी तुम्ही त्यांना आणायला गेलात ते मला माहिती सुद्धा नव्हतं. आणि तुम्ही त्यांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी त्यांना परत आणलेत ना, मग माझ्यासाठी का? आणि आपले कोण आहेत ते? भाडे करू नुसते. ते भाडे करूच आहेत, फक्त भाडे करू. हा, काय हो, घड्याळ वेळेत आहे ना? का मागे? नाही म्हणजे 9:30ला 2 मिनिटं कमी आहेत अजून म्हणून म्हटलं. हो वेळेत आहे. पण सांगा ठीक आहे, वेळ आहे का यायची? मी कशाला बोलू त्यांच्याशी? मला तुम्ही सांगितलेत. काका सॉरी, आम्ही उद्यापासून अजून वेळेत यायचा प्रयत्न करू. म्हणजे वेळेतच येऊ. जेवायला घ्या, भूक लागली मला. आणि हो, नाही शब्द पाळताय तो तोडण्याचा प्रयत्न करू नका. भावनांना बांध घाला. चला. जय, रोज रोजचं हे असं खाणं आपल्याला परवडणारं नाहीये. अरे आणि तब्येतही बिघडू शकते. एक तर तू रात्रभर काम करतो, झोप नाही, आणि त्यात जेवणाचं हे असं. अदिती, काही होणार नाही. आणि काही झालंच तर तू आहेस ना काळजी घ्यायला. जे उगाच काहीतरी बोलू नकोस. काही झालं तर म्हणजे अरे टिपिकल बायको सारखी रिॲक्ट झालीस तू. टिपिकल वगैरे काहीही नसतं. प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची काळजी असते. अदिती, आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? हे बघ, दुपारच्या जेवणासाठी जरी आपण डबा लावला ना तरी रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आहेच ना. सो आता जे चाललंय ते चालू दे. काय चाललंय काय घरात? आता काय झालं? रोज कांदा भजीचा वास येतो घरात. तू बनवलीस काय कांदा भजी? काल सुद्धा तुम्हाला आला होता हा वास. रोज भजी खातायत, भजी. मजा चालली आहे भाडे करूनची. कांदा भजी. रोज चवीसाठी भजी खाणं आणि जेवण म्हणून भजी खाणं यात फरक असतो. पण जाऊ दे ना, चालू दे. आपल्याला काय करायचंय? तुम्हाला भजी खावीशी वाटतायत का? तर उद्या करते मी. नाही नको. भात वाढू का तुम्हाला? झालं, पोट भरलं माझं.